हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. माय नेम इज प्रियांशी. आज आम्ही चाललेलो महाकालेश्वर आणि उज्जैनला. तेव्हा आम्ही तयारी करत आहोत. आता मी मराठीमध्ये बोलून दाखवत आहे. इथे आम्ही फोटो काढत आहेत सर्व गर्ल्स. तुम्ही बघू शकता इथे बॉईज फोटो काढत होते. इथे मी तिशा दीदी देऊला घेतलेले. इथं इशू दीदी करत होती, खेळत होती. नंतर आम्ही बसला हार घातले. हार घातल्यानंतर सर्व बसमध्ये बसण्यासाठी चढत होते. जसं काही तुम्ही बघू शकता. इथे आत्या बसली आहे. मागे सर्वांचे जागेवर बसले आहेत. इथे गावांची आत्या आलती, तुम्ही बघू शकता. फोटो घेतला गावांच्या आत्याने. पप्पांची मावशी आली होती आम्हाला बाय बाय करण्यासाठी. मग आमची ट्रिप चालू झाली श्रीकृष्ण परिवाराची. आता आम्ही ट्रिप संध्याकाळी थांबलो. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. तेव्हा सनसेट खूपच सुंदर दिसत होता. तिथे आम्ही फोटो काढले सुद्धा आणि चहाही सुद्धा पिले, बिस्किटी सुद्धा खाल्ले. मग आमची ट्रिप रिटर्न चालू झाली. इथे पप्पा बसले आहेत. इथे कनू, मी सर्वच बसले होते. नंतर आम्ही जेवणासाठी उतरले. इथे जियांश खेळत होता. इथे सर्व गप्पा गोष्टी करत होते. नंतर आम्ही सर्व सकाळी महाकालेश्वरला पोचले. महाकालेश्वरला पोचल्यानंतर सॉरी आम्ही ओंकारेश्वरला आलो होते. आम्ही नंतर महाकालेश्वरला जाणार होते. इथे आम्ही ओंकारेश्वरचे दर्शनासाठी निघालो होते. इथे आम्ही रस्त्यातून निघत होते चालत. इथे आम्ही टिकलं लावलं सर्वांनी. इथे पप्पांनी सुद्धा टिकलं लावले. सर्वांनी लावले. इथे आम्ही टिक्के लावून फोटो काढत होते. इथे जय दादानी लावले, मम्मीनी लावले, आईनी लावल्यावर आमची ट्रिप सुरू झाली. आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. राम झुल्यावर आम्ही चालत मंदिराकडे जात होतो. जाताना आम्हाला मस्त सुंदर बोटी दिसत होता. तिथे आम्ही फोटो काढले. आम्ही सर्वांनी सरकारी फोटो काढले. मग आम्ही मंदिराच्या जवळ पोचलो. इतकी मोठी लाईन होती की आम्ही थांबलो नाही आणि तिथूनच दर्शन करून आम्ही निघालो परत. इथे आम्ही टॅटू काढला. टॅटू काढायला मम्मीला सांगलं. मम्मीने नाही काढला. मग आम्ही काढून फोटो काढले. मग आम्ही होडीत बसलो. होडीत बसल्यावर आमची होडी चालू झाली. चालू झाल्यानंतर इथे आम्ही सर्व बसून फोटो काढले. वडीमध्ये बसल्यानंतर फोटो काढले. नंतर आमची वडी सुरू झाली. जसं काही तुम्ही बघू शकता. इथे सुरू झाली वडी. मग आम्ही वडीचे आनंद घेत होते. आनंद घेतल्यावर पहिले मी मंदिराकडे आले. मंदिराचं खूपच सुंदर होत्या. आमची होडी नंतर बंद झाली, चालत नव्हती. त्यासाठी आम्ही दुसऱ्या होडीत गेलो. पाणी खूप शुद्ध होता, काचेसारखं क्लीन. इतका पाणी मी कधी सुंदर बघितलाही नाही. इथे आम्ही डॅमजवळ चाललेलो. इथं विद्युत निर्मिती केंद्र इथे तयार होते. तुम्ही बघू शकता की आम्ही तिथनं निघाले आहेत. निघाल्यानंतर आम्ही मंदिराच्या या साईडला आले होते. मंदिराजवळ आल्यानंतर तुम्ही बघू शकताय
पुढे किती सुंदर सुंदर आहेत. इथे कुठला तरी स्टॅच्यू आहे, तो मला नाही माहीत. मग आम्ही मागचा नजारा घेऊन पुढे चालले आहेत, म्हणजे आमची होडी थांबण्यासाठी. इथे नानीसा व्हिडिओ काढत होती. नंतर आम्ही जेवण्यासाठी थांबलो. जेवण केलं. आम्ही सर्व जेवायला बसले. जेवता जेवता इतकं छान जेवण होतं की सर्व परत जेवले. हर्षद दादा नंतर इकडून तिकडून करत होतो. नंतर इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेले सर्वांनी चहा पिले. मग आमची ट्रिप रिटर्न सुरू झाली. इथे किती सुंदर सुंदर हॉटेल होते. या हॉटेलमध्ये लगीन होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होते. सर्व ठिकाणी हॉटेल होते. असं वाटत होतं का दुबईला आलो. नंतर रात्रीचं जेवण करून सकाळी उठले आम्ही आणि फोटोशूट केला. नंतर आम्ही निघणार होतो उज्जैन महाकालेश्वर मंदिरात जाण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर होते. नंतर आम्ही उज्जैन महाकालेश्वर मंदिरात च्या लाईनीत जाणार होतो. आता काही तर रस्त्यात आम्ही चालत होतो जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे. इथे आम्ही फोटो काढले. किती सुंदर सुंदर फोटो काढले. इथे तुम्ही बघू शकता सगळे बाहेर बसून दर्शन घेत होते, फोटो घेत होते. मम्मी सानवीसुद्धा फोटो घेतला. आई सानवी, आत्याने फोटो घेतला. मग आमचे सर्वांचे फोटोशूटच खपत नव्हते. खूपच फोटो काढले. फोटो चालते. इथे सर्वांनी फोटोच केले. इथे आम्ही सरकारी फोटो काढला. इथे आम्ही मंदिरात बसले होते, मंदिराच्या बाहेर गेटवर. तुम्ही बघू शकता इथे आत्या आली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे. इथे सर्व थांबले आहेत, पाणी पित होते. सर्वजण 2-1 तास थांबतात दर्शनासाठी. आम्हाला महाकालेश्वरनी 2 ते 5 मिनिटात दर्शन दिले. इथे सर्व खुश होते त्यासाठी. इथे मंदिर होते भरपूर सारे. आणि इथे तुम्ही बघू शकता आत्या फोटो काढत होती. फोटो काढल्यानंतर आम्ही निघाले विक्रमादित्यचे सभागृह बघण्यासाठी आम्ही निघाले होते. तुम्ही बघू शकता सर्व एक्साइटेड होते. इथे आम्ही वरती चढत होते. चढल्यावर इथे आम्हाला विक्रमादित्य दिसले. इथे सभागृह होते. इथे तुम्ही बघू शकता सर्व फोटो काढत होते. मग आम्ही मंदिराचे गेटमधून निघाले. तिकडनं निघाल्यानंतर आम्ही नाश्ता पाणी केले. नाश्ता पाणीत आम्ही दूध पिले. काही नानासांनी समोसे खाले. काहींनी पराठा खाला. आम्ही दूध पिले. छान लागत होता दूध. देऊनी सुद्धा पिला. सर्वांनी दूध पिला. इथे देवर्ष खात होता. इथे बँजो वाजत होते. त्यासाठी नावड्याचा बाबा नाचत होते. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर चित्र काढले आहेत. आम्ही इथून पुढे चाललेले. आमचे बघा जुन्या काळातली रिक्षा अशी असायची. मग आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आहेत. इथे आत्यासा उतरत होते. तुम्ही बघू शकता. आम्ही जेवण झाल्यानंतर उज्जैनच्या सर्व मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. मग
सुधा महाविद्यालय होते इथे, त्याच्यात आम्ही दर्शन घेतले. मग त्या साईडची नदी बघली. नदी बघल्यानंतर आम्ही फोटो काढले. मंगलनाथ मंदिरात पोचले. मग आम्ही इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर होता. मग आम्ही पार्वतीने वडाचे झाड लावलेले, तिथे आम्ही पाया पडले. मग तिथून आम्ही चहा पिण्यासाठी गेले. चहा पिण्यासाठी आम्ही चहाची ऑर्डर दिली, चहा पिले आणि मग आम्ही निघाले परत. कालभैरव मंदिरात गेले. कालभैरव देव प्रसाद म्हणून दारू पित होते. इतके सारे रस्त्या होत्या का करोडाचे वरती जातील, करोडाचे वरती पैसे येतील असं होते. पोलिसांचे गेटला तुम्ही बघू शकता. इथे मंदिर होते, खूपच सुंदर होते. इथे आम्ही कालभैरवचे दर्शन घेतले आणि निघालो. मागे आम्ही फोटो घेतले. फोटो घेतल्यावर आम्ही गुफ्यात गेलो. गुफ्यात तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही बघा किती सुंदर सुंदर गुफे होते. इथे सुंदर सुंदर होते. इथे रामाची मूर्ती होती. रामाची मूर्ती बघल्यानंतर आम्ही गुफेत गेलो. गुफेत तुम्ही बघू शकता. या आतमधला बघल्यानंतर रात्री आम्ही महाकालेश्वर इथला कॉरिडॉर बघण्यासाठी आम्ही गेलो होते. खूपच सुंदर होता. इथे सर्वांनी भरपूर फोटो काढले. इथे आम्ही चित्रकला, अक्षरकला हे आम्हाला भरपूर आवडले. सर्व आवडले. इथे महादेवाचे रूप होते भरपूर सारे. इथे आम्ही फोटो काढला मम्मी मी पप्पानी. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे. तुम्ही महाकालेश्वरला जाशील तर इथे नक्कीच जा. मला तर खूपच आवडला. तुम्हाला आवडेल तर मला कमेंटमध्ये लिहून दाखवा. आणि रात्रीच्या वेळी जा. रात्रीच्या वेळी तर सर्वात चांगलं दिसतं आणि तेव्हा तर लाईट शोही सुद्धा असते. इथे आम्ही फोटो काढत होते. जसं काय तुम्ही बघू शकता. तुम्ही जाशील तर तिथे तिकीट काही नाही. आताच्या काळातल्या याला फील नाही दिला. आता जुन्याच्या काळात फील दिले. तुम्ही बघू शकता. इथे गणेशाची पण मूर्ती होती. इथे तुम्हाला मी दाखवील. इथे आम्ही चाललेलो. इथे 3 राक्षस होते. त्यांचे भजनसारखे तोंड होते. तुम्ही बघू शकता. मग आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला बालगणेश, आम्ही विहारमध्ये भस्म आरतीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होते. तिथे इतके सुंदर होते का मला वाटलं की मी मंदिरात बसले होते आणि माझे पाय दुखत होते. ते तर ठीक झाले. आणि मग आमची रात्रीची ट्रिप सुरू झाली. सकाळी 6 वाजता. तुम्ही बघू शकता. सर्वांचे सीटवर बसले. मग लाईट चालू होते तेव्हा सर्व गपचूप जागे होते. लाईट बंद होईल तेव्हा तुम्ही सर्व झोपलेले. नंतर आम्ही जेवणासाठी थांबलो. सर्वांनी आराम करून जेवणासाठी थांबले. साठी आम्ही खूप मेहनत केली आणि इथं आम्हाला ज्याची जागा होती तो म्हणाला इथे नका जेवू, तिकडे जेवायला जा. आमचे जेवण भरपूर चांगलं झालं होतं. आमच्यासोबत ते मावशी होत्या ना, ते खूपच चांगलं जेवण बनवत होते. तुम्हाला आम्ही जसं काही दाखवत असतील, फोटोमध्ये आले असतील. इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो, पोळी खाण्यासाठी थांबलो. इथे पोळी भरपूरच छान आहे. तुम्हीही सुद्धा जाऊन बघा आणि चहाही सुद्धा प्या. इथे आम्ही नंतर जेवणासाठी थांबलो. जेवण झाला. मग आम्ही सर्वांनी जेवण केले. जेवण केल्यावर सर्वांनी मज्जा मस्ती केली. मज्जा मस्ती केल्यावर
सर्वांनी जेवण झाल्यावर सरकारी फोटो काढायचं डिसाईड केला. जसं काय आता आम्ही सरकारी फोटो काढत आहेत. तेवढ्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर फोटो आलता. सुंदरही आणि मस्तही फोटो आलता. तुम्ही बघू शकता हर्षद दादा आला आहे आता फोटो काढण्यासाठी. त्यासाठी आम्ही रिटर्न फोटो काढण्यासाठी घेतला आहे. इथे आम्ही फोटो काढले. आता फोटो काढल्यावर आम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंटमध्ये कसं वाटलं